हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आनंदी जीवन कसं जगायचं हेच मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा आपण आनंदी जीवन जगू शकतो किंवा आपल्या घरामध्ये नेहमी पॉझिटिव्ह सकारात्मक वातावरण किंवा घरामध्ये भरपूर अशी ऊर्जा आणि आपल्या चेहऱ्यावरती तेज हे आपण आपल्या साध्या लाईफस्टाईलमध्ये सुद्धा ठेवू शकतो. तर ते कसं तेच तुमच्याशी आज मी शेअर करणार आहे. तर आजचा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर व्हिडिओला केलेली आहे सुरुवात. सकाळी सकाळी सुंदर असं आपल्या बागेतलं हे खळखळणारं पाणी बघू शकताय तुम्ही. मी बागेला पाणी लावलं होतं आणि त्याचबरोबर म्हटलं चला तुमच्याशी शेअर पण करावं. सकाळी सकाळी सुंदर असं कोवळं ऊन आणि त्याचबरोबर हे बागेला पाणी दिले. आता बागेला मी 10च्या आत पाणी देत असते. बागेंना झाडावर म्हणजे सकाळी पाणी दिलं ना की दिवसभर बाग टवटवीत राहते. आपल्यासारखी आपण कसं सकाळी आंघोळ केल्यानंतर किती छान राहतो. आपण रोज सकाळी लवकर उठतो. सूर्योदयाच्या अगोदर जर आपण लवकर उठून आंघोळ केली तर आपण एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपण चांगलं राहू शकतो, पॉझिटिव्ह प्रसन्न राहू शकतो. तर म्हणूनच प्रत्येक गृहिणीसाठी अगदी छोट्या छोट्या 8-9 टिप्स मी सांगणार आहे. तर त्या नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये फॉलो करा आणि बघा तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा किती छोटे मोठे सुद्धा आहेत ना ते बदल होऊ शकतात. तर असं इकडे सकाळी सकाळी बागेला तर पाणी द्यायला घेतलं होतं. चला म्हटलं तुमच्याशी शेअर पण करावं. आता आपल्याला छोटे मोठे बदल म्हणजे काय करायचे आहेत. आपल्याला पहाटे उठायचं आहे. सगळ्यात अगोदर सगळ्यात छान सवयी म्हणजे पहाटे उठून थोडंसं मेडिटेशन करणं, काय थोडंफार योगा करणं. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्हाला जसं की मी नेहमी सांगत असते, तुमच्याकडे जर बाग असेल तर तुम्ही पहिल्या अंघोळ झाल्यानंतर तुमच्या बागेमध्ये फेरफटका मारा. बागेमध्ये जर तुमच्या फेरफटका मारला तर तुम्हाला खूप छान आनंद मिळतो आणि तुम्हाला सकारात्मक वाटतं. त्यानंतर अशा काही गोष्टी असतात ना तर त्या आपण छोट्या मोठ्या आता बऱ्याच जणांना असं वाटतं की खूप चांगलं घर असेल, भरपूर म्हणजे सगळं आपल्या घरी चांगलं असेल, नवऱ्याला भरपूर असा पगार पाणी असेल, आपली लाईफस्टाईल खूप चांगली असेल तरच आपण आनंदी जीवन जगू शकतो. तर अजिबात असं नाही ताईंनो. आपण छोट्या गोष्टीतसुद्धा आनंद मिळवू शकतो आणि आपल्या चेहऱ्यावरती नेहमी पॉझिटिव्हिटी आपण ठेवू शकतो. ती अशी तर आता मी काय करते बघा, सकाळी उठल्यानंतर तर सगळ्यात अगोदर माझं जे काही मेडिटेशन असते मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जी मी योगा करते त्या योगा करत असते. सकाळी खूप लवकर उठते, गार पाण्याने आंघोळ करते. त्यानंतर मस्त असं छान अशी जी काय आपली सकाळची नित्य कामं असतात ती करते. हे सगळं केलं ना की दिवसभर मी भरपूर अशी आनंदी राहते आणि भरपूर असं ऊर्जेने भरलेला दिवस असतो माझा. तर इकडे बघू शकता ह्या बागेमध्ये आल्यानंतर ह्या कवळ्या पानांकडं फुलांकडं बघितल्यानंतर किती छान वाटतं बघा. आता ह्यांना फक्त पाणी दिलं आहे तर हे इतकी टवटवीत दिसत आहेत आणि आपल्याला आनंद देत आहेत आपल्या डोळ्याला. प्रत्येक गृहिणीने ना आपल्याला ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो आहे तर ती गोष्ट जोपासायला शिकायची. आपण दुसऱ्यांसाठीच फक्त जगत राहायचं नाही. आपण मुलाबाळांसाठी जगायचं, नवऱ्यासाठी जगायचं, पण आपण स्वतःसाठी सुद्धा जगणं महत्त्वाचं आहे. आता काही गोष्टी अशा असतात आपल्या जीवनामध्ये की ज्या गोष्टी आपल्याला आनंद मिळतो ना तर तो करण्यासाठी सुद्धा आपल्याला वेगळा असा टाईम आपल्या ह्या लाईफमधूनच काढणं गरजेचं असतं. तो म्हणजे आपल्या आवडीच्या गोष्टी करत राहणं. आता तुम्हाला गार्डनिंग करायला आवडत असेल, तुम्हाला झाडांना पानाफुलांना बघायला किंवा ते जोपासायला आवडत असेल तर ते करावं. तर मला आहे ना ह्या गोष्टी खूप आवडतात. म्हणजे माझ्या स्वतःचं लाईफमधलं म्हणलं तर मी सकाळी माझ्या बागेमध्ये एक फेरफटका असे 2 होतात, माझे 2-3 होतात बागेमध्ये फेरफटके. आणि असं नाही की मला घरामधली कामं नाहीत, मला भरपूर अशी सकाळी कामं असतात आणि त्यासाठीच मी लवकर उठत असते. लवकर उठलं ना की मला माझा वेळ द्यायला मिळतो. जर आपणच उशिरा उठलो ना तर आपल्याला अजिबात आपल्या स्वतःच्या ह्याच्यासाठी वेळ द्यायला मिळत नाही. आता ही दगदग धावपळ प्रत्येकाच्याच जीवनामध्ये आहे. आता मलासुद्धा मिस्टरांना सकाळी लवकर डबा द्यावा लागतो. त्यानंतर माझी देवपूजा असते, घरातली कामं असतात, फरशा पुसणं म्हणा, भांडी घासणं म्हणा. माझ्या घरात कुठल्याही कामाला बाई नाही, मी घरातली सगळी कामं मी स्वतः करते. आता बरेचसे जणमध्ये मी आजारी पडले होते तर माझ्या मैत्रिणी किंवा माझ्या चुलत बहिणीसुद्धा मला म्हणल्या, व्हिडिओमध्ये तर दिसताना इतकी टवटवीत वाटते, फ्रेश वाटते, कधीच असं वाटत नाही की तू आजारी असते किंवा म्हणजे असं तुझ्या व्हिडिओकडं पाहून कधीच असं निगेटिव्हिटी जाणवत नाही. तर हे का होतं? तर म्हणूनच मी सांगते की मलासुद्धा सगळ्या गोष्टी आहेत. मी सुद्धा घरातली सगळी कामं करते, डब्बे करते, मिस्टरांचा डबा असतो मला पण, सासूबाई आहेत, मुलगा आहे, तो शिकायला जरी बाहेर असला तर तो सुद्धा कधीमध्ये येतो. तर असे आम्ही 4-5 जणं घरामध्ये राहतो. पण तरीसुद्धा
मी एवढ्या सगळ्या गोष्टी करूनसुद्धा किती फ्रेश आणि पॉझिटिव्ह राहते त्याचं कारण सांगते. सकाळी मी लवकर उठते. लवकर उठल्यानंतर जी काय माझी एक्स्ट्राची कामं असतात मी ते करतच मी माझा वेळ देत असते. तर बघा मला ही अशी फुलांमध्ये म्हणजे बागेमध्ये फिरायला आवडतं. खूप आवडीचा विषय म्हणजे माझी सगळ्यात आवडीचा विषय म्हणजे माझी बागच आहे. आता हे बागेतली फुलं बघू शकताय तुम्ही. मी आता झाडांना पाणी दिलं आणि मोगऱ्याची भरपूर अशी फुलं आलेली होती तर हीच तोडायला घेतली मी. आता ही मोगऱ्याची फुलं म्हणजे माझ्या सगळ्यात आवडीचा विषय आणि मला मोगऱ्याची फुलं खूप आवडतात. मोगरा असा केसात गजरा घालायला सुद्धा आवडतो. पण मला घरी करता येत नाही म्हणून मी काय करते जेवढी फुलं निघतील ना तर ते पिनमध्ये घालत असते आणि ते केसांमध्ये घालत असते. तर बघू शकता आता ही वेळ आहे बघा माझं घरातलं काय काय झालं तुम्हाला सांगते. मी एवढी निवांत का बसले. आता तुम्ही म्हणाल हिला काही कामच नाही तेव्हा ही एवढी निवांत बागेमध्ये वेळ देते. तर तसं नाही ताई. मी सकाळी लवकर उठते ना तर माझं चहापाणी झालेलं असतं. मिस्टरांचं सगळं हातात दिलेलं असतं. त्यांचं जागच्या जागी सगळं देत असते. त्यांची स्वामींची पूजा झालेली असते. माझीसुद्धा आत्ता सध्या माझी देवपूजा झाली आहे. नाश्ता पाणी सगळं झाले आणि हे आता त्यांच्या कामासाठी गेलेले सुद्धा आहेत. आता राहिलेला आहे तो सगळा माझा वेळ. आता मी माझ्या वेळेमध्ये पाहिजे ते करू शकते. म्हणजे मी माझी देवपूजा पण झालेली आहे. फक्त मला आता फुलं नेऊन देवांना व्हायचे आहेत एवढंच काम बाकी राहिले आणि बाकीची घरातली धुणी भांडी फरशा हे सगळं राहिलेलं आहे. तर हा वेळ मी माझ्यासाठी कसा देते तो तुम्हाला सांगते. सकाळी मिस्टरांचं सगळं झालं ना त्यांचं त्यांना पाठवून दिलं. आता त्यांचा डब्बा गेला आहे काही आता माझ्या महागं धावपळीचं काहीच राहिलेलं नाही. त्यामुळे त्यानंतर आता देवपूजासुद्धा झालेली आहे माझी. सकाळच्या खूप छान वातावरणामध्ये माझी देवपूजा असते. तुम्हाला तर नेहमी माहिती आहे. तर त्यानंतर बघा मी माझ्या बागेमध्ये येते ना असा वेळ काढत असते. आता सकाळी माझं चालू काम आहे हे बागेतल्या झाडांना पाणी द्यायला चालू आहे आणि त्याचबरोबर ही छोटी छोटी फुलं उमलल्यात ना तर ही मला फारच आवडतात. इतकी सुंदर फुलं उमललेली बघून आहे ना मला खूप आनंद होतो आणि हा वेळ मग माझ्या बागेसाठी मी असा देत असते. आता प्रत्येकाच्या घरीच बागा असेल असं नसतं किंवा प्रत्येकाचीच लाईफ अशी असेल असं नसतं. आता प्रत्येकजण म्हणतात मला माझ्या बहिणीच म्हणतात की तुझं काय बाई तुझं खूप चांगलं आहे. पण प्रत्येक गोष्टी मागं स्ट्रगल केल्याशिवाय कुठलेही दिवस चांगले येत नसतात ताईंनो. प्रत्येकाला हा स्ट्रगल असतो. खूप काही म्हणजे काय म्हणतात कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. खूप म्हणजे खूप आम्हीसुद्धा हे केलेलं आहे आणि त्याच्यातनंच हे सगळं आलेलं आहे. तर असं आणि माझ्या काही चांगल्या सवयी ज्या आहेत ना तर त्याच्यामुळेच माझं जीवन बदललेलं आहे. आणि आता हा राहिला आहे आनंदी राहण्याचा विषय तर त्याच्यावरच बोलते मी तुम्हाला. स्ट्रगल विषय नाही बोलत ह्याच्यामध्ये. तर असं असतं आनंदी राहायचं म्हणजे काय. आता बघू शकताय मी आता इथं बसून जवळपास मी अर्धा ते 1 तास माझ्या बागेमध्ये घालवला. तुम्हाला व्हिडिओमध्ये फक्त 10 ते 15 मिनटं दिसत असेल. पण मी इथं बागेमध्ये बसून आहे ना 1 तास घालवला. प्रत्येक पानाला फुलाला बघत बघत फुलं गोळा केली, केसामध्ये काही घातली, त्यानंतर देवासाठी फुलं तोडली. तर असा माझा टाईमपास जवळपास 1 तास झाला. आता त्यानंतर तर मिस्टर गेल्यानंतर त्यांचा डब्बा झाल्यानंतर माझा दिवस हा माझाच असणार. कारण बाकीच्या कामाला मला लिमिट नाही. मी कितीही वाजता करू शकते. म्हणजे 12 वाजता कपडे धुवू शकते, 10:30ला धुवू शकते, 11ला धुवू शकते. हे माझं 9पर्यंतचं रुटीन आहे. आता 9 वाजेपर्यंत माझी घरातला डब्बा झाला, मिस्टरांचा नाश्ता झाला, चहा झाला, देवपूजा झाली. महत्त्वाची तर सगळी कामं झाली माझी. त्यानंतर काय मग दिवस आपलाच असतो. त्यामुळे आपल्या हिशोबानुसारच आपली लाईफस्टाईल आपण इथून पुढे जगायची. तर माझं असंच असतं. त्यामुळे मी हे सगळे गेल्यानंतर मग मला आता मुलं लहान होती तेव्हा मी पण भरपूर स्ट्रगल केलं आहे. मुलगा लहान असलं की त्याला शाळेत आणणं सोडणं ह्यापासूनसुद्धा भरपूर अशी कामं केली आहेत. आता एका ताईने मला आजच्याच व्हिडिओला कमेंट केलेली आहे शॉर्ट व्हिडिओला ह्याच व्हिडिओला. तर हे पिवळ्या फुलाचं ताई झाड दाखवा. तर बघू शकताय ताईंनो हे झाड इतक्या उंच गेलेलं आहे आणि ह्याची फुलं मी अशा पद्धतीनं काढत असते. खूप सुंदर ही फुलं आहेत आपल्या बागेमध्ये. हे 1.5 वर्षापासूनचं झाड आहे. पण हे अक्षरशः झाड एवढं मोठं झालं की लिंबाचं झाड कसं असतं मोठं आंब्याचं झाड तसं अक्षरशः हे झाड मोठं झालं म्हणजे एवढं उंच झाले. आणि त्याची फुलं काढायची म्हटले ना मला अशा पद्धतीनं काढावी लागतात. एक त्याला मी आकडी केली. त्या आकडीने ते फंटा झुकवत असते आणि त्याने ही फुलं तोडत असते. जेवढी मला पाहिजे तेवढी फुलं घेत असते. भरपूर रोजची फुलं त्याला येतात. नाही म्हटलं तर 50, 60, 100 फुलं रोजची त्याला येतात. मी अलीकडच्या फंट्याला जेवढी फुलं आहेत ना तेवढी जवळची तोडून आणत असते. आता मला ही देवांना व्हायची होती कारण माझी देवपूजा तर झालेली होती. मिस्टर गेल्यानंतर बागेमध्ये मी 1 तास घालवला आणि त्यानंतर घरामध्ये आले. माझ्या आवडीचं काम म्हणजे ही फुलं तोडणं, बागेमध्ये फिरणं, बागेला झाडांना पाणी देणं. झाडाला पाणी देणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. झाडांना पाणी दिलं झाडं जर ही सगळी जपली तरच आपली बाग टवटवीत राहते. आता बघू शकता माझी देवांची देवपूजा झाली होती पण फुलं व्हायची राहिली होती
आणि म्हणजे देव धुवून वगैरे सगळे ठेवले होते. ते म्हटलं आता दिवा प्रज्वलित करून आता सगळ्या देवांना हे करते, फुलं वाहते आणि त्यानंतर मग माझी पूजा. तर देवांना आंघोळ घालून फक्त ठेवलेलं आहे, गंध वगैरे लावून रांगोळी काढायची आहे, दिवा प्रज्वलित करायचा होता आणि फुलंसुद्धा व्हायची होती. तर अशी माझी कामं जी आहेत ना, ही लिस्ट असते बघा सकाळी. आणि ही लिस्ट मी काढत बसत नाही, मी माझ्या वेळेनुसारच ही मला स्वतःला वेळ देते. आता ही देवपूजा म्हणजे माझा स्वतःला वेळ देण्याचं काम आहे बरं का. कारण ही देवपूजा करणं माझ्या खूप आवडीचा छंद आहे. खूप म्हणजे खूप आवड, इतकी आवड आहे ना, मला बऱ्याच कमेंट पण येतात, तुम्हाला एवढा वेळ कसा द्यायला जमतो, तुम्हाला हे एवढं सगळं कसं जमतं. तर हे जिथं आवड असते ना, तर तिथं सवड असते. ज्या गोष्टीचं आपल्याला आवड आहे ना, तर त्या गोष्टीला आपोआपच आपल्याला सवड मिळते. आध्यात्मिक गोष्टीकडं वळलं ना, की तो माणूस आपोआपच हे होऊन जातो, त्याला त्या गोष्टीत आवड निर्माण होते. आता काय जणांचं म्हणणं म्हणजे काय येतं, त्यांना विनाकारण असं गाडीवरती फिरत राहणं, मैत्रिणींबरोबर बोंबलत हिंडणं किंवा बाहेर कुठे फिरायला जाणं, ह्याच्यात आनंद मिळतो. पण मला तसं नाही, मला माझ्या घरामध्येच भरपूर असा आनंद आहे. म्हणजे भरपूर असा मी आनंदी माझ्या घरामध्येच राहते. मला उलटं बाहेर गेल्यानंतर मला जास्त जमत नाही, मला ऊन जमत नाही, बाहेरचं वातावरण सूट होत नाही, असं आहे. ज्या गोष्टी म्हणजे मी म्हणत नाही ती त्यांची लाईफस्टाईल चुकीची आहे, ती त्यांच्या ठिकाणी बरोबर आहे. कुणाला फिरायला आवडतं, कुणाला ट्रॅव्हलिंग करायला आवडतं, कुणाला स्विमिंग करायला आवडतं, कुणाला भरपूर असं कुठं खूप लांब फिरायला आवडतं. तसं माझंसुद्धा एक छंद आहे की मला आहे ना, असं माझ्या घरातच माझं जीवन आहे, माझ्या घराच्या आजूबाजूच्या परिसरातच माझं खूप आनंदी जीवन आहे, तर तेच आवडतं मला. आणि देवपूजा करणं, देवांचं सगळं करणं, यथासांग सगळं हे जे आहे ना, हीच माझी आवड आणि हीच माझं म्हणजे मला ह्याच गोष्टीत आवड आहे. आता प्रत्येकाची वेगळी आवड असू शकते. आता ज्यांना आध्यात्मिक गोष्टीची आवड आहे ना, तर त्यांचं म्हणणं असंच येतं बघा, त्यांना असं नाही फिरायला वगैरे आवडत जास्त. मला तर नाही आवडत. माझं सगळं जे आहे ते जग माझ्या ह्या घराभोवती आणि माझ्या ह्या घरातच आहे. तर त्यानंतर बघा, मी अशी देवपूजा वगैरे करून आणि रांगोळी काढायचा पण मला खूप छंद आहे. तर ही जे मला छंद आहेत ना, ती मी माझे जोपासलेले आहेत. आता मलाच बरेच जण असे म्हणतात ना, की तुला एवढा वेळ कसा मिळतो देवपूजेला, एवढं तू सगळं कशी करते बाई, मला तर काही हँडल होत नाही, असं होतं. आणि त्या जे घरातली कामं करतात ती कामं मी सुद्धा करते. मला पण म्हणजे घरातलं सगळं करावं लागतं. घरातलं स्वयंपाक पाणी, मुलं बाळाचं सगळं म्हणजे टोटली. एकतर आमच्या सासूबाई म्हाताऱ्या आहेत, त्यांना दिसत नाही, त्यांनासुद्धा हातात काही गोष्टी द्याव्या लागतात, चहा पाणी जेवण, असं सगळ्या गोष्टी मी सुद्धा करते. पण कधीच माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे गोष्ट दिसणार नाही, म्हणजे कधीच निगेटिव्हिटी दिसणार नाही. मी एवढं काम करूनसुद्धा मी नेहमी टवटवीत आणि पॉझिटिव्हच राहते. त्याचं कारण तुम्हाला सांगितलं ना, माझी बाग, माझं देवघर, माझं घर, इथूनच मला भरपूर ऊर्जा मिळते. तर असं काहीचं माझं जीवन आहे. आणि तुम्हाला मी नेहमी सांगते की बायकाने ना, आपल्या कपाळाच्या वरती थोडंसं वरती, म्हणजे आपल्या कपाळावरतीच दोन्ही भव्याच्या थोडंसं वरती, बरोबर मध्यमध्ये आपण टिकली लावतो ना, तर त्या टिकलीच्या वरती कुंकू लावायचं. त्या कुंकाने सुद्धा आपल्याला भरपूर अशी आध्यात्मिक शांती मिळते आणि ती खूप गरजेची असते. आपलं मन स्थिर राहण्यासाठी ते खूप महत्त्वाचं असतं. तर आपण टिकलीच्या खाली कधी कुंकू लावायचं नाही. लावायचं, ते पण लावायचं, ज्याला आवड असते ते लावतात, पण वरचं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण जर वरती तिथं कुंकू लावलं तर आज्ञाचक्र म्हणतात त्याला. तर त्या आज्ञाचक्रावरती जर आपण कुंकू लावलं तर भरपूर असं आपल्याला भरपूर एनर्जी मिळते. आणि आपला चेहरासुद्धा कसा दिसतोय बघा, प्रत्येक गृहिणीने एक नोटीस करून बघा. आता तुम्ही म्हणाल मी कुठल्याही प्रकारचा मेकअप करत नाही, माझं असं दुसरं काहीच नाही, मेकअपमध्ये मी कुठलं काय वापरत नाही, साधी सिंपलची आपली फेअर अँड लवली आणि जी आपली व्हाईट टोनची पावडर आहे ना, तीच फक्त मी सकाळी लावते, तरीसुद्धा माझा एवढा चेहरा प्रसन्न दिसतो. तर मेकअप केल्यावरच बाई खूप सुंदर दिसते किंवा प्रसन्न दिसते असं नसतं. आता मी काहीच करत नाही, सकाळी तुम्ही बघितलेलंच असेल, एवढंच फक्त माझं असतं, पण त्याच्यातसुद्धा माझा चेहरा किती प्रसन्न दिसतो आहे. चेहरा प्रसन्न दिसण्यामागचं कारण, बाईचा चेहरा प्रसन्न केव्हा दिसतो किंवा कशामुळे दिसतो, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. ज्या बाईला आहे ना अध्यात्माची ओढ आहे, म्हणजे अध्यात्माची जास्त गोष्टीची सवय आहे ना, ती बाई नेहमीच प्रसन्न दिसते. ती व्यक्ती कधीही बघा, ती पुरुष असो किंवा महिला असो, ती नेहमीच प्रसन्न दिसते आणि तिच्या चेहऱ्यावरती वेगळं चैतन्य असतं. आणि ती खरंच त्यातनं फक्त आहे ना, आध्यात्मिक गोष्टीतनंच हे आपल्याला मिळू शकतं.
ह्याच्यासाठी भरपूर मेकअप करायची गरज नाही. काय जणांना भरपूर बाहेर फिरून आल्यावरच ताजंतवानं वाटतं. तसं नसतं, कारण प्रत्येकाची जीवनशैली वेगळी असते. प्रत्येकाच्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या असतात. प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. तशी मला हे सगळं केल्यानंतर मला प्रसन्न वाटतं आणि माझा चेहरा नेहमी तुम्ही बघू शकताय कधीही बघा फ्रेश, पॉझिटिव्ह आणि टवटवीतच दिसतो. तुम्हाला दिसणार पण 100%. आणि आमच्या इथं मी एकदा सुवासिनीचा कार्यक्रम केला होता आणि त्या काकू आहेत ना, म्हणजे सुवासिनी जेवायला आल्या होत्या. त्या फक्त आल्या देवघरापाशी, मी पूजा मांडली होती तिथं पाया पडल्या, दर्शन वगैरे घेतलं त्यांनी आणि त्यानंतर बाहेर आल्या आणि जेवायला बसल्या. जेवण वगैरे झालं, आमच्या गप्पा चांगल्या रंगल्या होत्या. त्यावेळेस त्या काकू सहजच बोलून गेल्या होत्या, तू एवढं सगळं हे करते म्हणूनच तुझ्या चेहऱ्यावरती एवढं तेज आहे. हे तेज त्या काकूंना मला दिसलं माझं. आता माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला दिसते का नाही हे मला नक्कीच कमेंट करून सांगा, कारण तुमची कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. हे जे सगळं जे आहे आता हे सगळं पूजापाठ हे तर तुम्हाला दिसते घरामध्ये पॉझिटिव्ह प्रसन्न वाटते हे तर दिसतेच, पण माझ्या चेहऱ्यावरती तेज किंवा माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला किती आनंद दिसतोय हे सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा. तर अशा होत्या माझ्या आनंदी राहण्याच्या काही सवयी, त्या तुमच्याशी मी शेअर केलेल्या आहेत. तुम्हाला माझ्या सवयी आवडल्या का नाही हे कमेंट करून सांगा. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आजची देवपूजा कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. आता ही देवपूजा केलेली आहे, देवपूजा तर मी केली, पण ह्या फुलांमुळे माझ्या देवांना, माझ्या देवघराला खूप छान असं सौंदर्य आलेलं आहे आणि त्यामुळेच माझी देवपूजा इतकी छान दिसते. त्यासाठीच ही बाग जोपासलेली आहे आणि ह्या बागेतलं प्रत्येक फूल, प्रत्येक झाड हे माझ्या खूप जीवाच्या जवळ आहे. एखाद्या झाडाला जर मला काय झालं तर मला अजिबात करमत नाही, कारण हे खूप माझ्या जवळची गोष्ट आहे. चला तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईप पॉईंट द्यायला विसरू नका. चला तर श्री स्वामी समर्थ.